हॅलो फ्रेंड्स, नमस्ते यूट्यूब फॅमिली। आज मी माझ्या मस्त खाना या चॅनलवर घेऊन आलेली आहे माझ्या आईची हातची पनीर अंगारा ही रेसिपी। ही माझ्या आईची हातची खूपच टेस्टी बनते आणि मी या डिशसाठी तिची फुल्ली फॅन आहे। तर चला आता आपण पाहूया पनीर अंगारा कसा बनवायचा ते। आता आपण प्रथम पनीर हे मॅरिनेट करून घेणार आहोत। आता त्याच्यासाठी पनीर हे मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ, तिखट, हळद, धना पावडर, तंदुरी मसाला, अर्ध्या लिंबाचा रस आणि 1 ते 1.5 चम्मच दही आणि चना सत्तू, म्हणजे चना सत्तू जर तुम्हाला अवेलेबल नसेल तर त्यावेळेस तुम्ही थोडीशी बेसन पीठ भाजूनही त्याच्यामध्ये मिक्स करू शकता। 1 ते 1.5 चम्मच हार्डली। ते सर्व साहित्य याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी टाकायचं नाहीये त्याच्यामध्ये। आपण लिंबाचा रस आणि दही टाकल्यामुळे त्याला आपोआप ओलावा येतो आणि हे आपण छानपैकी पनीरवर लावून घेणार आहोत। सगळं ते कोट झालं पाहिजे व्यवस्थितपणे। आता हे हलक्या हाताने आपण सगळ्या पनीरवर लावून घेणार आहोत आणि हे मॅरिनेशन आपण बाजूला ठेवून देणार आहोत। त्यानंतर आपण करणार आहोत मसाल्याची तयारी। आता पनीरचा मसाला हे तितकाच टेस्टी झाला पाहिजे, तेव्हा तो पनीर अंगारा किंवा पनीरची ही जी भाजी आहे ही माझ्या पद्धतीने दाखवलेली ही खूपच टेस्टी लागते। आता हे बघा, त्याच्यासाठी मी यूज करणार आहे 2 मीडियम साईजचे कांदे आणि 4 छोट्या किंवा मीडियम साईजचे टोमॅटो। तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्हाला पाहिजे तेवढे घेऊ शकता। तुम्हाला केवढं आंबट आवडतं त्यानुसार, कारण मी दही आणि लिंबू टाकलेलं आहे त्यामुळे मी 3च टोमॅटो यूज करणार आहे। तर आता हे बघा, मी 2 कांदे चिरून घेणार आहेत। रफली चॉप केले तरी चालतील, कारण हे आपल्याला पॅनवर परतून घ्यायचे आहेत। परतून घ्यायचे आहेत म्हणजे आपण जेव्हा ह्या पनीरच्या मसाल्याची पेस्ट तयार करतो, आपण जर कच्चा कांदा जर वापरला तर त्याची एक कच्ची चव येते आपल्याला आणि त्याच्यामुळे भाजीची चव बिघडण्याची शक्यता असते। म्हणून मी नेहमी कांदा हा थोडासा परतून घेत असते तेलामध्ये, एकदम कमी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। त्याला जास्त लाल पण करायचं नाहीये। कांदा टाकल्यावर आपण टोमॅटो पण त्याच्यात टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं। मीठ टाकल्यावर कसं कांदाही लवकर परतून होतो आणि ते एकदम असं सॉफ्ट होतं। थोडंसं हलकं असं परतून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चापणा हा निघून जातो। आता त्याच्यात थोडंसं मीठ टाकून मी त्याला थोडंसं शिजवून घेणार आहे, म्हणजे असं थोडंसं परतून घेणार आहे आणि ते वाटण करायचंय त्याचं आणि ते मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवणार आहे। हे बघा, असा थोडासा ब्राउनिश कलर आला पाहिजे आणि त्याच्यामध्येच मी हळद, मीठ, तिखट, म्हणजे जे आपल्याला ग्रेव्हीसाठी जे लागणार आहे हळद तिखट जे टाकणार आपण एक्स्ट्रा, तर आपण ते ह्याच्यामध्येच टाकणार आहे वाटणामध्ये, म्हणजे ते छानपैकी सगळ्यामध्ये मिक्स होतं। आता मी हे सगळं बाजूला करून ठेवून दिलेलं आहे थंड करण्यासाठी। आता आपण हे जे मॅरिनेट केलेलं जे पनीर होतं तर ते आपण पॅनवर फ्राय करून घेणार। फ्राय म्हणजे शॅलो फ्राय, एकदम नाही का, फक्त पॅनला ब्रशनी तेल लावून घ्यायचं आहे आणि त्या टिक्की जी आहे पनीर टिक्की ते आपण पॅनवर ठेवून द्यायचे आहेत। हे जास्तही फ्राय नाही करायचं आहे, कारण पनीर हे आपल्याला सॉफ्ट राहिलं पाहिजे। पनीर जर हार्ड झालं तर ती मजा येणार नाहीये। म्हणून आता हे बघा, आता मी हे एक बाजू करून हार्डली 1 मिनिटामध्ये मी याला पलटी मारणार आहे। असं हळूच त्याला एकदम पातळ सुरीच्या साह्याने किंवा तुमच्याकडे जे एक उपकरण असेल त्याच्या साह्याने तुम्ही याला असं पलटी मारू शकता। हे बघा, असं त्याचा रंग हा चेंज होतो। आता हे आपले पनीरचे टिक्की सुद्धा तयार झालेले आहेत। आता हे आपण बाजूला ठेवणार आहोत आणि जे आपण मिश्रण गार करायला ठेवलं होतं आता ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। आता हे बघा, मी हे कांदा, टोमॅटो आणि हळद, मीठ, तिखटचं जे मिश्रण केलं होतं ते आता मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। आता हे वाटून झाल्यावर मी पॅन गरम करायला ठेवणार आहे। त्याच्यामध्ये मी 5-7 काजूचे तुकडेही घातलेले आहे, म्हणजे ग्रेव्ही ही जरा स्मूथ आणि अशी क्रीमी बनते। तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकले तरी छान, पण काजू टाकलं तर तुम्हाला जास्त छान ग्रेव्हीला थिकनेस येतो। याच्यात अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट मी पनीर मॅरिनेशनसाठी टाकली होती थोडी, ही पण बाजूला ठेवली होती, तर तीही या वाटणामध्ये टाकली आहे। आता हे बघा, हे सगळं वाटून झालेलं मिश्रण मी आता पॅनवर परतून घेणार आहे छानपैकी। थोडं 2 स्पून तेल टाकायचं आहे आणि हे छान ग्रेव्ही परतून घ्यायची आहे।
झाकण ठेवून चांगली याला वाफ काढायची आहे. ही पनीरची ग्रेव्ही जितकी तुम्ही व्यवस्थित हे परतून घ्याल तितकी भाजीची चव ही उत्कृष्ट होते. आता मी ह्याच्यामध्ये बघा कुठलेच मसाले वापरलेले नाही. कांदा टोमॅटो परततानाच मी हळद, तिखट, मीठ आणि धना पावडर वगैरे काही टाकलं होतं. आणि आता त्याच्यावर मी फक्त एव्हरेस्टचा चिकन तंदूर मसाला, तर हे तुम्ही पनीरसाठी वापरू शकता, असं काही हरकत नाही. तर मी तो मसाला याच्यामध्ये थोडासा वापरलेला आहे आणि हे मिश्रण मी छान असं परतून घेतलेलं आहे. हे बघा झाकण ठेवून मी 1 ते 1.5 मिनिटासाठी याची वाफ पण काढलेली आहे. तर तुम्हाला बघा दिसत असेल ही पेस्टला कसं असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे ही ग्रेव्ही एकदम छानपैकी परतून झालेली आहे. त्याचा कच्चेपणा आहे ना असा नाहीसा होतो. तर अजून थोडंसं झालेलं नाही, तर मी वाटलेलं मिक्सरमधलं पाणी आता याच्यामध्ये थोडंसं ओतून घेणार आहे आणि हे ग्रेव्ही आहे ती मी आता छानपैकी एकदम असं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. आता हे बघा परत मी याच्यावर झाकण ठेवतीये आणि हे छानपैकी हे करून घेते. आता हे बघा 1 ते 1.5 मिनिटानंतर तुम्हाला असं दिसेल की हे छान तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही एकदम व्यवस्थितपणे शिजलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जशी थिकनेस हवा असेल तसं तुम्ही पाणी टाकू शकता. आता मला आमच्या घरामध्ये एवढाच थिकनेस हवा असतो म्हणून मी जास्त काही पाणी ॲड केलेलं नाहीये. पण तुम्हाला थोडंसं ग्रेव्ही लपलपीत करायची असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी ॲड करू शकता. आता मी याच्यामध्ये बघा जे परतलेलं पनीर होतं ते टाकलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूलाच कोळसा जाळायला ठेवलेला आहे, कारण मी याला स्मोकी फ्लेवर देणार आहे. तर आता हे बघा हे पनीर झालेलं आहे, त्याला पनीर जास्त शिजू द्यायचं नाहीये आणि त्याच्यामध्ये बघा मी कोळशाचा स्मोक दिलेला आहे. आता हे बघा याच्यावर मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि ही स्मोक जेव्हा येतो तेव्हा पटकन आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आता या प्रकारे मी हे झाकण ठेवलेलं आहे. आता तुम्ही जेव्हा हे स्मोक जितका मुरेल तितका चांगला, तुम्ही जेव्हा 5 ते 7 मिनिटांनी ओपन कराल आणि ही डिश टेस्ट कराल तेव्हा तुम्ही नक्कीच ही वारंवार या प्रकारे पनीर बनवाल, ही मी नक्की सांगते. तर तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा ही डिश कशी बनलेली आहे आणि घरातल्यांनी तुमचं कौतुक कशा प्रकारे केलेलं आहे. तर माझ्या या मस्त खाना या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो काही चुकलं माकलं असेल तर कमेंट्स नक्की करा, कारण मी आता नवीन आहे आणि व्हिडिओ वगैरे काढायला मला अजून इतकं काही जमत नाहीये. तर प्लीज ट्राय इट.